तर नमस्कार मंडळी, आपल्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल टूर्ससाठी आपण प्रत्येक वेळी झूम मीटिंग घेत असतो आणि त्या मीटिंगमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला देत असतो की त्या देशामध्ये कशी करन्सी आहे, तिथलं वातावरण काय आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन प्रयोग करतोय की सगळ्या इंटरनॅशनल टूर्ससाठी एक कॉमन हा व्हिडिओ आपण आत्ता बनवत आहोत. जर झूम मीटिंगच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर 90-95% माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच क्लिअर होईल आणि समजून जाईल. मग आपलंही झूम मीटिंग फक्त क्वेश्चन आन्सर स्वरूपाची असेल आणि त्यामुळे तुमचाही वेळ वाचेल आणि आमचा देखील वेळ वाचेल. तर आपला पहिला मुद्दा आहे बॅगेज. विमानामध्ये दोन प्रकारचं लगेज असतं. एक आहे चेक इन लगेज आणि दुसरं आहे केबिन लगेज. चेक इन लगेज म्हणजे काय, तर विमानाच्या पोटामध्ये खालच्या बाजूला कंपार्टमेंट असतात. जे चेक इनची आपली जी मोठी बॅग असते, मोठी बॅग म्हणजे 28 इंचेसची किंवा ट्रॉली बॅग, चाकं असलेली बॅग आपण इंटरनॅशनल टूर्सला आणण्यासाठी सगळ्यांना सुचवत असतो. अनेक हॉटेल्सला बेलबॉय वगैरे सर्व्हिस नसते, आपली बॅग आपल्यालाच उचलावी लागते. वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या नियमानुसार चेक इन लगेजचं लिमिट वेगवेगळं असतं, व्हॅरी होत असतं. डोमेस्टिकला साधारण 15 kg पासून 20 kg पर्यंत वेगवेगळे नियम असतात. ते तुमच्या तिकिटामध्ये तुम्हाला उल्लेख केलेला दिसेलच. हे झालं चेक इन लगेज. आणि दुसरं एक आहे केबिन लगेज. केबिन लगेज म्हणजे जिथं आपण विमानात बसतो तर आपल्या सीट्सच्या वरच्या बाजूला असे कंपार्टमेंट्स असतात. तर त्या कंपार्टमेंटला ते पूर्ण केबिन आहे, तर त्या कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यासाठीचं जे लगेज असतं, आपली छोटी बॅग, अशा प्रकारची आपली सॅक असते जी आपण टूरमध्ये सगळ्या पर्यटकांना देतो. जेंट्स लोक ही अशी मागच्या साईडला लटकू शकतात आणि लेडीज लोकांना आपण अशी स्लिंग बॅग देतो. ही अशा प्रकारे वन साईड तुम्ही लटकवू शकता. याच्यामध्ये पासपोर्ट, पाण्याची बॉटल, मोबाईल, छोटे तुमचे पैसे असतील किंवा छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. सो लेडीजची पर्ससुद्धा केबिन बॅगेजमध्ये कन्सिडर केली जाते. हजबंड वाईफ जर ट्रॅव्हल करत असतील तर त्यांच्यासाठी एक केबिन आणि एक चेक इन असं प्रत्येकी एक एक बॅग असणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, कारण की अनेकदा काय होतं, आपल्याला वाटतं की 25 kg वजनाचं लिमिट आहे, तर मग मी 15 किलोची एक बॅग घेते, 10 किलोची एक घेते, मग माझं 25 kg होतं आहे. पण तसं नसतं. तुम्हाला नंबर ऑफ पीसेस बॅग एकच असते. तुम्ही एका बॅगमध्ये 25 kg असेल, 20 kg, जे काही लिमिट असेल आपल्या फ्लाईटनुसार तेवढ्या वजनाचं साहित्य तुम्ही घेऊ शकता. आता काही फॅमिलीज आपापल्या मुलांसोबत ट्रॅव्हल करत असतात, तर 2 वर्षाच्या पुढे विमानाचं पूर्ण तिकीट काढावं लागतं मुलांचं. त्यांना सीट पण मिळते आणि त्यांचं वजनाचं सेम, जसं मी आत्ता सांगितलं, त्यांना पूर्णपणे ॲडल्टसारखं बॅगेज कॅरी अलाउन्स असतो. 2 वर्षाच्या आतली मुलं, इन्फंट, एअरलाईन्सला कसं असतं, आपण पासपोर्टनुसार तिकीट काढतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची लपवाछपवी करता येत नाही. आणि कधी लोकं म्हणतात की थोडंसं चालून जातं. जाताना समजा त्यांचं बेबी 2 वर्षाचं नाही आहे, पण परत येताना ते 2 वर्षाचं होतं आहे, तर त्याला जाताना फक्त टॅक्सेस लागतील, पण येताना त्याला पूर्ण तिकीट लागेल. सो स्ट्रिक्टली इंटरनॅशनल टूर्समध्ये अबाउट 2 इयर्स फुल तिकीट काढावं लागतं. भले तुम्हाला एक दिवस जरी होत असेल, जो ट्रॅव्हल डेट असेल, समजा आपली 1 जानेवारीला जायचं आहे आणि 5 जानेवारीला आपल्याला परत यायचं आहे, तर जर तुमचा बेबी 31 डिसेंबरला त्याचं कंप्लीट होतं आहे 2 इयर्स, तर तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे. आणि त्यांचे व्हिजा रूल्स पण प्रत्येक कंट्रीनुसार वेगवेगळे असतात. आता आपण चेक इन लगेजमध्ये आणि केबिन लगेजमध्ये कुठल्या गोष्टी अलाउड आहेत आणि कुठल्या गोष्टी अलाउड नाही आहेत ते बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बघूया चेक इन लगेज. मोठी जी बॅग आहे, जिला व्हील्स असलेली ट्रॉली बॅग आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे, शूज असतील, मेकअपचं सामान असेल, लेडीजच्या बाबतीत हेअर ड्रायर असेल, हेअर स्ट्रेटनर असेल, जेंट्सच्या बाबतीत जर कुणाला डेली दाढी करायची सवय असेल तर तुम्ही रेझर असेल, शेविंग किट असेल, ब्लेड किंवा वॉटेवर, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक इनला घेऊ शकता. कुठल्याही प्रकारचं लिथियम आयन बॅटरी असलेलं किंवा ज्याच्यामध्ये बॅटरी सेल आहे, म्हणजे लॅपटॉप असेल, पॉवर बँक असेल, मोबाईल असेल, हे चेक इन बॅगेजमध्ये अलाउड नाही आहे. ते तुम्हाला केबिन बॅगेजमध्येच घ्यायचं आहे, जे आपल्यासोबत असणार आहे. याचं कारण असं आहे की या लिथियम आयन बॅटरी असलेल्या ज्या वस्तू असतात, जसं की लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, अनेकदा काय घडलेलं आहे याच्या आधी, की चेक इन बॅगेज आपली खालच्या साईडला जाते लगेज कंपार्टमेंटमध्ये. तिथं कुठल्याही प्रकारचा माणूस नसतो किंवा कोणीही नसतं. तिथं समजा त्या बॅटरी असलेल्या वस्तूला आग लागली तर ती आग सगळीकडे पसरत जाऊन पूर्ण विमानाला आग लागण्याचा धोका असतो. त्याच्यामुळं ज्या ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी कंटेंट आहे, तर त्या कंपल्सरी आपल्याला केबिन लगेजमध्ये घ्यायच्या आहेत. अनेकदा काय होतं, आपण विमानतळावर आल्यानंतर चेक इनला आपली बॅग देतो आणि चुकून आपल्याकडनं त्याच्यामध्ये पॉवर बँक राहिली जाते. तर जेव्हा आपण गेटला येतो, आपल्याला विमानात बसायचं आहे, पण इकडे ते सगळं स्कॅनिंग होत असतं, तेव्हा तिथल्या एअरलाईन्सचं जे सिक्युरिटी असतं, एअरपोर्टच्या सिक्युरिटीच्या लक्षात येतं की ह्या एका बॅगेमध्ये कोणाची तरी पॉवर बँक आहे.
तर तेव्हा ती परत बॅग त्या ह्याच्यातनं काढली जाते पूर्ण त्या प्रोसेसमधनं. तुम्हाला फोन केला जातो किंवा बोलवलं जातं. एअरलाईनचा स्टाफ आपल्याला घेऊन खालच्या साईडला किंवा त्या बॅगेची तिथं घेऊन जातात. ती पॉवर बँक तुम्हाला दिली जाते. तुमच्यासमोर ती बॅग उघडली जाते. ती पॉवर बँक असेल किंवा जे काही लॅपटॉप मोबाईल तुम्ही घेतला असेल ते तुम्हाला दिलं जातं आणि ते आपल्यासोबत केबिनला कॅरी करावं लागतं. याच्यामध्ये वेळ जातो. जर ठीक आहे आपलं टाईम असेल फ्लाईटमध्ये तर हे पॉसिबल आहे. पण अनेकदा मग एअरलाईन काय करते, जर खूप कमी वेळ राहिला असेल तर डायरेक्ट ती बॅगच काढून ठेवून देतात आणि ती बॅग नेक्स्ट फ्लाईटला वगैरे मग तुम्हाला नेक्स्ट डेला वगैरे मिळू शकते. सो स्ट्रिक्टली ह्या कुठल्याही प्रकारच्या अशा ज्या बॅन असलेल्या वस्तू आहेत त्या चेक इन लगेजमध्ये घ्यायच्या नाही आहेत. आता चेक इन लगेजचं आपण समजून घेतलं. आता आपण केबिन लगेजच्या विषयी समजून घेऊयात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची औषधं, 100 मिलीलिटरपेक्षा कमी असलेले परफ्यूम किंवा कप सिरप असेल कुठल्याही प्रकारचं ज्याचं नेट व्हॉल्यूम 100 मिलीलिटरपेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. म्हणजे शॅम्पू असेल, कंडिशनर असेल, हे 100 मिलीच्या वर चालत नाही. ते तुम्हाला मग खाली चेक इनलाच ठेवावं लागणार आहे. शॅम्पू, कंडिशनर, परफ्यूम, डिओडोरंट हे सगळे तुम्हाला केबिनला द्यायचे आहेत. वरच्या साईडला हे 100 mlच्या वरचे चालत नाहीत. बिलो 100 ml चालतं. तुमचे गोळ्या औषधं असतील, अनेकदा काय होतं गोळ्या औषधं आपण चेक इनला टाकून देतो. पण एक आम्ही सजेस्ट करत असतो, आत्ता जस्ट जो इंडिगोचा मागच्या आठवड्यामध्ये क्रायसिस झाला, अनेकांच्या बॅगेजमध्ये त्यांची जे BP, ब्लड शुगरच्या किंवा डायबिटीसच्या ज्या गोळ्या असतील त्या चेक इन बॅगेजमध्ये गेल्या आणि त्यांच्याकडे केबिन बॅगेजच होतं. पण त्या बॅगेजमध्ये गेल्या असल्यामुळे त्यांना एअरपोर्टवर अडकल्यामुळं त्यांना ते मिळालं नाही. सो आम्ही अनेकदा सजेस्ट करतो की तुम्ही त्या गोळ्या औषधांचे तुमचे 2 सेट करा. एक तुम्ही चेक इन लगेजमध्ये ठेवा आणि दुसरा तुम्ही तुमच्यासोबत केबिनमध्ये ठेवा. सो एखादा सेट कपड्यांचा एक पूर्ण सेट तुम्ही तुमच्या केबिन लगेजमध्ये देखील ठेवू शकता. म्हणजे समजा तुमची बॅग आज तुम्ही पोहोचलाय, दुबईला पोहोचला किंवा कुठल्याही कंट्रीत पोहोचला आणि बॅग आली नाही आहे, बॅग उद्या येणार आहे, तर त्या केसमध्ये आपल्याकडे एखादा कपड्यांचा सेट असलेलं कधी पण बेटर राहतं. म्हणजे आपली काही अडचण येत नाही. केबिन लगेजमध्ये आता कुठल्या गोष्टी बॅन आहेत ते सांगतो. तर विमान प्रवासामध्ये ज्या गोष्टी नेण्यास बंदी आहे त्या गोष्टी इथं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, त्या तुम्ही बघू शकता. तर आता पुढचा पॉईंट आहे आपला पुणे मुंबई ट्रॅव्हल. तर आपल्या अनेक टूर्स पुणे एअरपोर्टवरून चालू होतात किंवा मुंबई एअरपोर्टवरून देखील चालू होतात. मुंबई एअरपोर्टवरून आपलं डिपार्चर असेल कुठल्या टूरचं तर त्याच्यासाठी जे आपले पिकअप अँड ड्रॉपिंग पॉईंट्स फिक्स आहेत. पुण्यातनं आपली बस निघते म्हात्रे ब्रिजच्या इथं सिद्धी गार्डन आहे, म्हात्रे ब्रिज DP रोड. तर त्याचा टायमिंग वगैरे आपल्या जी तुमची टूर असेल आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर टायमिंग अपडेट केला जाईल. सेकंड आपला पिकअप पॉईंट असेल चांदणी चौक. चांदणी चौकामध्ये ST बस स्टँड, STचा स्टॉप आहे, मेन हायवेलाच आहे. तिथून तुम्ही सेकंड स्पॉटला येऊ शकता. तिसरा स्पॉट आहे वाकड ब्रिज. तर वाकड ब्रिजच्या खाली हॉटेल राजोग गार्डन म्हणून आहे. तर अशा 3 ठिकाणांवरून आपले पिकअप होतील आणि आपण मग मुंबई एअरपोर्टला त्या टूरच्या टायमिंगनुसार आपण निघणार आहोत. तर मुंबई एअरपोर्टवरून परत येताना हेच 3 स्पॉट उलट क्रमाने असणार आहेत. परत येताना एक आपल्याला काळजी घ्यायची आहे की जे लोक पहिल्यांदा वाकड ब्रिजच्या इथं उतरणार आहेत तर त्यांनी त्यांच्या बॅगा सगळ्यात शेवटी बसमध्ये ठेवायच्यात. जे लोक सगळ्यात शेवटी उतरणार आहेत म्हणजे म्हात्रे ब्रिजला जी लोक उतरणार आहेत त्यात त्यांनी त्या बॅगा पहिल्यांदा ठेवायच्यात. म्हणजे त्यांच्या बॅगा एकदम शेवटच्या साईडला जातील. म्हणजे जसं आपण हायवेला उतरू, डिक्की उघडल्यानंतर तुमचीच बॅग पहिली आपल्याला सापडेल. सो मुंबईवरून जे डिपार्चर असेल त्याच्यासाठीची ही अशी व्यवस्था असणार आहे. आणि आता पुणे एअरपोर्टवरून ज्या आपल्या टूर्स निघतात, डोमेस्टिक असतील, इंटरनॅशनल असतील, तर पुणे एअरपोर्टला जो आता नवीन टर्मिनल चालू झालेलं आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या खालच्या बाजूला खूप रिकामी जागा आहे. तर तो आपला मीटिंग पॉईंट असणार आहे. तर त्या टूरच्या फ्लाईटच्या टायमिंगनुसार साधारण 2.5 ते 3 तास आधी तुम्हाला तिथे जमायचं आहे. तिथे आपला टूर मॅनेजर तुम्हाला भेटेल आणि तिथून आपली टूर तुमच्या ज्या काही पुढच्या सूचना असतील त्या देऊन चालू होईल. तर आता आपला तिसरा मुद्दा आहे इंटरनॅशनल चेक इन टायमिंग, हॉटेल्सचे काही रूल्स. तर बेसिकली इंटरनॅशनल हॉटेल्सला कसं असतं, काही हॉटेलला दुपारी 2चं आहे, काहींना 3चं आहे चेक इन टायमिंग असतो. आणि चेकआउट टाईम सगळ्यांचा ऑलमोस्ट सेम आहे, 12चा असतो, काहींचा 11 असतो. इंटरनॅशनल टूर्सला कसं होतं की पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस हा आपल्याला त्या देशामध्ये पोहोचणं किंवा त्या देशामधून निघणं याच्यासाठीच हा राखीव ठेवलेला असतो. असं होत नाही की पहिल्या दिवशी आपण सकाळी 8ला 9ला पोहोचलो आणि गेल्यानंतर लगेच चेक इन झालं. चेक इनला आपल्याला दुपारी 2 किंवा 3चा टायमिंग आहे. तर मधला टाईम काय करायचा हा आपल्याकडं प्रश्न असतो. कधी आपण संध्याकाळी 10ला, 11ला, 12ला पोहोचतो, कधी मिडनाईट 2ला, 3ला देखील पोहोचतो. पण दुपारी 2 वाजल्यापासून हॉटेल आपलं बुक असतं. समजा 2 जानेवारीची आपली फ्लाईट आहे, दुबई टूरची आपली 2 जानेवारीची फ्लाईट आहे. पुण्यातनं 8:50ची आपली फ्लाईट आहे पुणे ते अबुधाबी.
ती रात्री 10:15ला दुबई टाईमला अबुधाबीला पोहोचते. तर अबुधाबीवरनं आपल्याला दुबईला यायला साधारण 1.5 तास लागतो, म्हणजे आपल्याला 12 वगैरे वाजतील. तर आपलं त्या दिवशीचं हॉटेल दुपारी 2 वाजल्यापासून, म्हणजे 2 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून आपलं हॉटेल बुक आहे. आपण लेट पोहोचतो आहे हॉटेलला. आणि त्याच्यानंतर मग थर्ड जानेवारीपासून आपले जे काही साईटसीइंग आहे ते आपले ॲज इट इज होणार आहेत. पण पहिला दिवस आपण या केसमध्ये कॉम्प्रोमाइज करतो आहे. पण याच टूरला मग शेवटचा दिवस जो आपला 6वा दिवस आहे, दुपारी 12ला आपलं चेकआउट झालं. चेकआउट झाल्यानंतर साईटसीइंग करतो आहे आपण, संपूर्ण दिवस आपल्याला वापरायला मिळतो. आणि मग आपली त्या दिवशीची रात्रीची फ्लाईट असणार आहे रात्री 12:15ची 23:45ची. इंटरनॅशनल हॉटेल्स किंवा फ्लाईटला 24 तासाचं घड्याळ वापरलं जातं. तर रात्री 12:15च्या फ्लाईटला आपल्याला 9-9:30पर्यंत 2.5 ते 3 तास आधी आपल्याला एअरपोर्टला पोहोचायचं आहे. सो पहिला दिवस आपण कॉम्प्रोमाइज झाल्यामुळं शेवटचा दिवस आपल्याला पूर्णपणे राऊंड द क्लॉक वापरायला मिळतो. सो असं होत नाही की पहिला दिवस पण आपल्याला वापरायला मिळाला आहे, शेवटचा पण वापरायला मिळाला आहे आणि मग त्याच्यामुळं आपण पूर्ण ते राऊंड द क्लॉक वापरतो आहे, असं होत नाही. कारण की ग्रुप टूर्सला कसं असतं, ग्रुप टूरची कॉस्ट आपल्याला बजेटमध्ये ठेवण्यासाठी फ्लाईट्स आपल्याला एका सर्टन अमाऊंटच्या बजेटमध्ये घ्याव्या लागतात. तर आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे, इंटरनॅशनल टूर्सवरती गेल्यानंतर सगळ्यात आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे मोबाईल रिचार्ज, कनेक्टिव्हिटी. आपल्याला इथं पुण्या मुंबईमध्ये सवय असते, आपण आपल्या इंडियामध्ये राहतो तर पटकीने फोन उचलला, कॉल लावला किंवा वायफाय डेटा सर्फ करतो आहे, फेसबुक उघडलं, इंस्टाग्राम उघडलं, आपण पटपट त्या गोष्टी करू शकतो. पण बाहेर देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इंटरनॅशनल रोमिंगचं रिचार्ज करावं लागतं. आता ग्रुप टूर असल्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये 30 लोकांपासून ते 45 लोकांपर्यंत आपली ग्रुपची कॅपॅसिटी असते. बाहेर देशात गेल्यानंतर आपण फिरायला जातो आहे. हॉटेलमध्ये आपण 24 तास आपण हॉटेलला असणार आहे का? तर नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वायफाय अवेलेबल असतं, पण तुम्ही हॉटेलला संध्याकाळी 8, 9, 10ला जाणार जेवण वगैरे करून. मग आपण फक्त ऑलमोस्ट झोपायला हॉटेलला जातो आहे आणि सकाळी उठून ब्रेकफास्ट करून आपण साईटसीइंगला बाहेर पडतो आहे. साईटसीइंगला जेव्हा आपण बाहेर पडतो तर सगळ्या ठिकाणी गर्दी असू शकते. अनेक ठिकाणी पर्यटक आलेले असतात. आपल्यासारखेच वेगवेगळ्या देशातनं त्या देशामध्ये पर्यटक फिरायला येतात. तर तिथे गेल्यानंतर आपल्या टूर मॅनेजरसोबत तुमचा कॉन्टॅक्ट असला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलचं रिचार्ज करणं अतिशय गरजेचं आहे. वेगवेगळ्या कॅरियरचं एअरटेल, आयडिया, वोडाफोन, जिओ ह्यांचं साधारण 800 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत वेगवेगळे असे इंटरनॅशनल रोमिंगचे रिचार्ज आहेत आणि ते रिचार्ज करणं प्रत्येकाने कंपल्सरी आहे. आपण आज 1-1 लाखाचं पॅकेज, 1 लाख ते 1.5 लाखाचं पॅकेज आपण बुक करतो आहे. पण अनेक लोक काय करतात की 1000-1500 रुपयाचं रिचार्ज करण्यामध्ये थोडीशी कंजूसी करतात. हजबंड वाईफ असतील तर दोघांमध्ये एकानेच रिचार्ज केले, हजबंडनी रिचार्ज केले आणि नेमकी वाईफच हरवली. मग अशा केसमध्ये खूप अडचणी येतात. बाहेर देशामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वायफाय मिळेलच याची खात्री नाही. जर तुमच्याकडे त्यावेळी रिचार्ज नसेल, तुमच्या फोनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नसाल तर खूप अडचण येते. टूर मॅनेजर, तिथला आमचा लोकल टूर गाईड यांना ते सगळं शोधाशोध करावी लागते, गडबड होते, पूर्ण ग्रुपचा वेळ वाया जातो. यासाठी आपलं मोबाईलचं रिचार्ज असणं अतिशय गरजेचं आहे. किंवा समजा इंटरनॅशनल टूरमध्ये तुमच्याकडनं टाईम फॉलो नाही झाला आणि बस निघून गेली किंवा तुम्ही उशिरा पोहोचला आणि बस निघून जाणार आहे, दिलेल्या टायमिंगमध्ये जर वेळ फॉलो नाही केली गेली तर बस कुणासाठी न थांबता निघून जाते. मग अशा केसमध्ये देखील तुम्हाला पुढच्या स्पॉटला आपल्या ग्रुपला गाठायचं आहे. आता अजून एक पॉईंट आहे मोबाईलच्याच रिगार्डिंग आहे, इंटरनॅशनल ट्रॅव्हल ॲडॅप्टर. जे आपले चार्जर्स आहेत ते इंडियन इलेक्ट्रिकल स्टँडर्डनुसार आहेत, पण बाहेर देशामध्ये दुबई असेल किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे सॉकेट्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईलचा ॲडॅप्टर डायरेक्ट प्लग इन करू शकत नाही आणि चार्जिंग तुमचं होणार नाही. त्यासाठी आपल्याला एक इंटरनॅशनल ट्रॅव्हल ॲडॅप्टर तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तर स्क्रीनमध्ये दिसतोय तो त्या प्रकारे ट्रॅव्हल ॲडॅप्टर असतो. साधारण 100 ते 300-400 रुपयापर्यंत तो मिळतो. एका रूममध्ये जर तुम्ही डबल शेअरिंग आपल्या रूम्स असतात, हजबंड वाईफ असाल तर दोघांमध्ये तुम्ही एक ट्रॅव्हल ॲडॅप्टर घेऊ शकता. जर तुमच्याकडे जास्त इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस असतील, म्हणजे मोबाईल आहे, कॅमेरा आहे, लॅपटॉप आहे, पॉवर बँक आहे किंवा इतर अजून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत की ज्या तुम्हाला सतत चार्ज करायला ज्याची गरज पडते, तर अशा केसमध्ये तुम्ही 2 ट्रॅव्हल ॲडॅप्टर घ्या. कारण की रूममध्ये मग 2-3 सॉकेट असतात, तुम्हाला दोन वेगवेगळ्या सॉकेटमध्ये ट्रॅव्हल ॲडॅप्टर हे करून तुमचे डिव्हायसेस तुम्हाला चार्ज करता येतील. आता पुढचा पॉईंट आहे आपला व्हिजा. वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे व्हिजाचे रूल्स असतात. आता जसं की दुबईमध्ये आपल्याला व्हिजा मिळतो, तर त्याच्यासाठी आपल्याला तुमच्याकडनं तुमच्या पासपोर्टचा फ्रंट पेज, बॅक पेज हे मशीन स्कॅन केलेलं, मोबाईलवरून फोटो काढलेलं नाही, प्रॉपर स्कॅनर मशीन असतं, त्याच्यावरती ते पासपोर्ट ठेवून
फ्रंट पेज बॅक पेज स्कॅन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड पण त्या PDF फाईलमध्ये ठेवायचं आहे आणि एक फोटो. अशा प्रकारची एकच PDF बनवून तुम्हाला ते विजासाठी डॉक्युमेंट आपल्याकडे ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहेत. बाकी काही कंट्रीज, आता सिंगापूरचा विजाची वेगळी प्रोसेस आहे. सिंगापूरचा पण विजा येतो, पण त्यासाठी आपल्याला तुमचा फिजिकल पासपोर्ट सबमिट करावा लागतो. दुबईसाठी फिजिकल पासपोर्ट म्हणजे पासपोर्ट जो ओरिजिनल आहे तो तुमच्याकडेच राहतो, तो आम्ही काही सबमिट करून घेत नाही. देन सिंगापूरच्यासाठी व्हिजाचे त्यांच्या रूलनुसार एक फोटो 80% फेस त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, म्हणजे चेहरा 80% दिसला पाहिजे. प्लस सिंगापूरसाठी आपल्याला 6 महिन्याचं सेविंग्स बँक अकाउंटचं स्टेटमेंट लागतं, तर ते पण आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. तुम्ही सॅलरीड असाल तर तुमची सॅलरी स्लिप, बिझनेस असेल तर तुमचा बिझनेसचं लेटर हेड, त्याच्यावर स्टॅम्प, त्या गोष्टी लागतात. आता व्हिजा, ग्रुप टूरचा व्हिजा जर आपली समजा 15 जानेवारीला टूर आहे, तर आपल्या 3 ते 4 दिवस आधी आपल्याकडे व्हिजा आपल्या ऑफिसमध्ये येतात. सो त्या हिशोबाने तुम्हाला ते व्हिजा मोबाईलवरती आपल्या ग्रुपवरती पाठवले जातात. खूप आधी देखील व्हिजा येत नाही, कारण की अनेकदा काय होतं, कॅन्सलेशन होऊ शकतं कोणाचं, की बाबा लास्ट मोमेंटला आपल्याला कॅन्सल करायची, मग त्या केसमध्ये देखील व्हिजाचे पैसे त्यांचे वाया जाऊ शकतात. त्याच्यामुळे व्हिजा जो आहे तो साधारण 3 ते 4 दिवस आधी येतो, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. जेव्हा आपण ॲक्च्युअल टूरला निघणार आहे, एअरपोर्टला येणार आहे, तर तुम्ही येताना व्हिजाची प्रिंट, तिकिटाची प्रिंट, हे सगळं काही कुठल्याही प्रकारची प्रिंट घेऊन यायची गरज नाही आहे. इंटरनॅशनल टूर्सला जाताना तुमचा फक्त पासपोर्ट हे तुमचं ओळखीचा पुरावा असणार आहे आणि तो पूर्ण टूरमध्ये जीवापाड जपायचा आहे. बाहेर देशामध्ये पासपोर्ट हरवला तर खूप अडचणी येतात, खर्च होतो जास्त. त्या सगळ्या ती मोठी लेंदी प्रोसेस आहे. याच्या प्रिंट्स, व्हिजाची प्रिंट असेल, तिकिटाची प्रिंट असेल, तर ते आमच्याकडनं तुम्हाला सेट टूर मॅनेजरकडनं तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रिंट घेऊन यायची गरज नाही आहे. आता पुढचा आपला पॉईंट आहे वेदर. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. आता दुबईचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर दुबईचा जो सीझन आहे तो 12 महिन्यापैकी 8 महिने दुबईचा सीझन चालू आहे. म्हणजे दुबईमध्ये उन्हाळा जून महिन्यामध्ये ॲक्च्युली चालू होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने दुबईचे उन्हाळ्याचे असतात. ऑक्टोबर ते मे किंवा जून हा दुबईचा 8 महिन्याचा पूर्ण व्यवस्थित सीझन असतो. तिथं छान थंड वातावरण असतं, म्हणजे रेग्युलर तुम्ही फिरू शकता बाहेर, इतकं छान वातावरण असतं. हे जे 4 महिने आहेत त्या 4 महिन्यांमध्ये देखील तुम्ही सगळे स्पॉट्स फिरू शकता दुबईतले, कारण की दुबई हे थोडं वाळवंटातलं शहर असल्यामुळं तिथले सगळे टुरिझम स्पॉट हे इनडोअर आहेत आणि एअर कंडिशन आहेत. सगळ्या ठिकाणी AC ही त्यांच्यासाठी लक्झरी नसून ती त्यांची बेसिक नेसेसिटी आहे. अनेक लोकांना कंटिन्यू ACची सवय नसते, त्याच्यामुळं आपण एखादं छोटं स्वेटर किंवा शॉल कॅरी करणं कधी पण बेटर राहील. सगळ्या इंटरनॅशनल टूर्सला आपल्याला चालावं भरपूर लागतं, तर चालण्यासाठीचे चांगले शूज, बाहेर देशामध्ये चांगले वॉकिंग शूज आपण घालायचे आहेत. अनेक ठिकाणी चप्पल किंवा सँडल अलाउड नसते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा दुबईमध्ये आपण गोल्ड कॉफीसाठी जातो, तर त्या रेस्टॉरंटमध्ये असे काही रूल्स आहेत लेडीज जेंट्ससाठी, की जेंट्स लोकांना हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे आणि सँडल, चप्पल घालून येऊ शकत नाही. ॲटमॉस्फिअर हे जे रेस्टॉरंट आहे जिथं आपण कॉफी पिण्यासाठी जातो, ते दुबईतलं वन ऑफ दी मोस्ट प्रीमियम असं रेस्टॉरंट आहे. तिथं युरोपियन, अमेरिकन अशी सगळी लोकं आलेली असतात आणि या लोकांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे शांतता. तिथं गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ, मोठ्या आवाजात बोलणे, एकमेकांना आरडाओरडा करून बोलवणे, माझा फोटो काढ गं, इकडे ये, मी इकडे थांबते, असं कर, असं अजिबात करायचं नाही आहे. अबुधाबीची जी जगातली सगळ्यात मोठी शेख झायद ग्रँड मॉस्क आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी एक ड्रेस कोड आहे. पहिले मी सोप्पा पुरुषांसाठीचा ड्रेस कोड सांगतो. तिथे देखील तुम्हाला फुल पॅन्ट घालायची आहे, हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे. चप्पल, सँडल तिथं चालेल, शूज पाहिजे असं काही नाही. आणि कुठल्याही प्रकारचं जेंट्सचं सँडो किंवा बनियन अशा प्रकारचे कपडे जेंट्सला अलाउड नाही आहेत. तुम्ही प्रॉपर टी-शर्ट घाला, शर्ट घाला, इथपर्यंतचा शर्ट टी-शर्ट पाहिजे, दंडापर्यंतचा, ते तुम्हाला चालणार आहे. लेडीजसाठी पूर्णपणे अंग झाकलं जाईल, म्हणजे मनगटापासून इथून पूर्णपणे तुमची बॉडी झाकली जाईल, ते पूर्ण पायाच्या नखापर्यंत तुमचे कपडे सगळे झाकलेले असले पाहिजेत. फक्त हा चेहरा ओपन दिसेल. केस देखील तुम्हाला कवर करायचे आहेत. कुठल्याही प्रकारचे जाळीदार, नक्षीदार, की जे स्किन थ्रू किंवा जाळी असलेलं शिफॉनचं, की जेणेकरून आतली स्किन दिसते, पातळ कपडे ते अलाउड नाही आहेत. पूर्णपणे तुम्हाला अंग झाकायचं आहे. बॉडी टाईट जीन्स किंवा टाईट कपडे अलाउड नाही आहेत. तिथं मोरल पोलिसिंग करणारे लेडीज, जेंट्स त्यांचे पोलीस असतात. जर तुमच्याकडे तशा प्रकारचा पेहराव नसेल तर तिथं तुम्हाला ते लेडीजला अलाऊ करणार नाहीत. असं काही नाही आहे, कंपल्शन नाही की मस्जिदला तुम्हाला जायचंच आहे तर तुम्ही जा. ज्यांना नसेल जायचं तर तिथं खालच्या साईडला खूप सारी दुकानं आहेत, स्टारबक्स आहे, तिथं तुम्ही टाईमपास करू शकता, बसू शकता, एअर कंडिशन आहे,
कुठल्याही प्रकारची सक्ती नाही आहे. तसेच अबुधाबी टूरमध्ये आपण बाप्स हिंदू टेम्पलला पण जात असतो. तिथं देखील सेम कपड्यांचा रूल आहे. तिथे देखील अशा प्रकारचे कपडे घालायचे नाही आहेत. या दोन्ही धार्मिक स्थळी गेल्यानंतर काही फोटो काढण्यासाठीचे काही स्पॉट्स आहेत त्यांनी ठरवून दिलेले, तर तिथं फोटो तुम्ही काढू शकता. पण फोटो काढताना स्ट्रिक्टली तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत. अशा प्रकारे हात करणं, बोट करणं, असं करणं, कुठल्याही प्रकारचे बोटांचे ॲक्शन करणं. लेडीज जेंट्स असतील म्हणजे हजबंड वाईफ असतील तरी खांद्यावर हात ठेवून फोटो काढणं, कमरेत हात ठेवून फोटो काढणं, जवळ उभं राहून फोटो काढणं, अशा प्रकारे फोटो काढणं अलाउड नाही आहे. आता आपली आयटनरीवरती आपण येऊयात. वेगवेगळ्या आपल्या टूर्सच्या वेगवेगळ्या आयटनरी असणार आहेत. ग्रुप टूर्समध्ये जनरली कसं असतं की उद्याची आयटनरी ते आपला टूर मॅनेजर रोजच्या रोज तुम्हाला सांगणार आहे. रोज रात्री उद्या आपल्याला समजा सकाळी 10 वाजता निघायचं आहे, तर 10 वाजता निघायचं आहे म्हणजे 9:45 तुम्ही हॉटेलच्या रिसेप्शनला रेडी पाहिजे. 10चा टायमिंग दिला आहे, तर 10 म्हणजे 10:15, 10:30 नाही. 10 म्हणजे 9:45 किंवा 50 मिनटं. वेळेच्या 15 मिनटं आधी तुम्ही येऊन तिथं रिसेप्शनला किंवा जे काही आपल्याला मीटिंग स्पॉट दिला असेल तिथे थांबायचं आहे. आपला जो ग्रुप टूर आहे तो सगळेजण आपण सेम अमाऊंट, समान रक्कम भरून आपण टूरला येतो आहे. आपल्यामुळं इतरांना त्रास व्हायला नको की बाबा 2 जण आलेच नाहीत, 28 लोक येऊन थांबलेत, तर असं करायचं नाही आहे. अनेक लोकांना कसं वाटतं की आम्ही 6 जण आहे, आमचा 8 लोकांचा ग्रुप आहे, आमचा 10 लोकांचा ग्रुप आहे, तर आपल्याला घेतल्याशिवाय काय बस जाणार नाही, अशा पण गैरसमजात काही लोक असतात. तर त्या देखील गैरसमजात कुणीही राहायचं नाही आहे. आमचे टूर मॅनेजर दिलेल्या वेळेमध्ये बस, दिलेल्या टायमिंगमध्ये तिथून बस काढतील. मग अशा केसमध्ये जर तुम्ही मागं राहिलात तर तुम्हाला पुढच्या स्पॉटला टॅक्सीने यायचं आहे. इंटरनॅशनल टूर्समध्ये जनरली कसं असतं, ज्या हॉटेलला आपण राहतो त्या हॉटेलला आपला सकाळचा ब्रेकफास्ट असतो. ब्रेकफास्टला व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. कॉन्टिनेंटल फूड असतं, टी, कॉफी, कट फ्रूट जाम, ब्रेड बटर जाम, देन इंडियन आयटम्स असतात, वेगवेगळे सॉसेजेस, खूप सारा मल्टिपल टाईपचा मेनू असलेला मोठा बुफे मेनू असतो. तिथे पाणी देखील असतं. इंटरनॅशनल टूर्सला आपला ब्रेकफास्ट आपल्या राहत्या हॉटेलमध्येच असणार आहे. जनरली ब्रेकफास्टचा टायमिंग सकाळी 7 ते 10 किंवा 6:30 ते 10:30 किंवा 7 ते 11 असा असतो. तो त्या देशामध्ये गेल्यानंतर चेक इनच्या वेळी आपला टूर मॅनेजर तुम्हाला सांगणारच आहे की काय टायमिंग आहे. तो टायमिंग सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. देन आपले लंच आणि डिनर्स जे असतात ते बाहेरच्या आउटसाईड इंडियन रेस्टॉरंटमध्ये असतात. सो तिथं देखील तुम्हाला रोटी, सब्जी, दाल, राईस, स्वीट, सॅलड या अशा प्रकारचं जेवण बुफे पद्धतीने लागलेलं असतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही वेगवेगळं असतं. सो एकदा आपण ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो की साईटसीइंग करून दुपारचं लंच करतो, परत साईटसीइंग करून रात्रीचं डिनर करूनच थेट आपण हॉटेलला परत येतो. अशा प्रकारचेच मोस्टली आपल्या टूर्स असतात. आता पाणी, अनेक लोकांना वाटतं की दुबई असेल किंवा बाहेर देशामध्ये मग पाण्याची खूप कमतरता वाटते किंवा पाणी खूप कॉस्टली आहे दुबईमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये. तर हो, ही गोष्ट खरी आहे. पाणी कॉस्टली आहे. जे आपण डेली तुम्हाला 1/2 लिटरच्या 2 वॉटर बॉटल कमिट करतो तर त्या तुम्हाला बसमध्ये देखील मिळतात. प्लस जेव्हा आपण रूममध्ये जातो तर हॉटेलकडनं रूममध्ये देखील 1/2 लिटरच्या 2 वॉटर बॉटल्स ठेवलेल्या असतात. सकाळी एकदा ब्रेकफास्टला तुम्ही आला तर ब्रेकफास्टच्या तिथे देखील पाणी असतं. देन लंच आणि डिनरला आपण जिथं बाहेर ज्या रेस्टॉरंटला जाणार आहे तिथं देखील जेवणासोबत पाणी ठेवलेलं असतं. जे पाणी आम्ही तुम्हाला देणार आहे बसमध्ये 1/2 लिटरच्या 2 बॉटल्स पर पर्सन पर डे, तर ते पाणी तुम्ही जिथं आपण साईटसीइंगला जातो आहे तर तिथं ते तुम्ही युटिलाइज म्हणजे वापरू शकता. त्याच पाण्याच्या बॉटल घेऊन लंचला उतरलो आहे किंवा डिनरला जायचं असं काही करायची गरज नाही आहे. ते तिथं पाणी तुम्हाला असणार आहे. तसेच पाण्यासारखंच फूडचं देखील बुफे डिनर, बुफे लंच सगळ्या ठिकाणी असणार आहे सगळ्या टूर्सला. तर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, सिंगापूर असेल, दुबई असेल, कुठल्याही ठिकाणी परदेशात जेव्हा बुफे लागलेला असतो तर त्या बुफेला जे आपले अन्नपदार्थ ठेवलेले आहेत तर तिथं चमचे, स्पॅच्युला, पळी ते ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारे अन्नपदार्थाला ह्युमन टच हाताने घ्यायचं नाही आहे, तसा रूल आहे तिथे. कारण की जर तुम्ही तसं करताना आढळलं तर त्या रेस्टॉरंटला $1,500 दंड आहे. प्लस ते रेस्टॉरंट 7 दिवस बंद ठेवावं लागतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची सगळ्यांनी खूप काळजी घ्यायची. आता सिंगापूरच्या बाबतीत पर्टिक्युलरली सांगतो. आपण वेगवेगळ्या ग्रुप टूर्स करतो तर तिथं आपल्याला एकदा आपण आपली टूर चालू झाली, 4 दिवसांची असेल, 5 दिवसांची असेल, तर एकच बस आपल्या इथं आपल्यासोबत कंटिन्यू असते.
परंतु सिंगापूरमध्ये तसं नाही आहे. सिंगापूर हे जगातलं सगळ्यात महागडं शहर आहे, देश आहे. तिथे ट्रान्सपोर्टेशन अतिशय महाग आहे. हॉटेल रूम्स सगळी जागेची किंमत तिथं ₹1,25,000 ₹1,50,000 पर स्क्वेअर फूट अशी जागेची किंमत आहे. त्याच्यामुळे हॉटेल रूम्स देखील छोट्या असतात. ट्रान्सपोर्टेशन महाग आहे. जर सकाळी 10चा जर टायमिंग दिला असेल आपल्या टूर मॅनेजरनी तर तुम्हाला 9:50लाच रेडी राहायचं आहे. रेडी राहायचं आहे म्हणजे स्टँड बायला तुमची बॅग, कॅप, मोबाईल सगळं घेऊन तुम्हाला रेडी राहायचं आहे. बस आली आहे, 10चा टायमिंग दिला आहे तर बरोबर 9:55 ते 9:58 10च्या दरम्यान बस येणार. बस पिक करणार आणि पुढच्या स्पॉटला आपल्याला ड्रॉप करणार. समजा एक्झाम्पल आपल्याला युनिव्हर्सल स्टुडिओचा आपला ड्रॉप आहे, तर सकाळी 10ला पिक करणार बस, 10:30 पावणे 11ला तिथं ड्रॉप करणार, ती बस निघून जाणार. सो बसमध्ये काही विसरायचं नाही आहे, माझी पर्स राहिली, मोबाईल राहिला, असं करायचं नाही आहे. प्रत्येक वेळी आपला टूर मॅनेजर असेल, टूर गाईड असेल, तो तुम्हाला सांगेल की हीच बस परत आहे किंवा नाही. त्यामुळे सिंगापूरमध्ये स्ट्रिक्टली टायमिंग फॉलो करायचे आहेत. सेकंड थिंग, सिंगापूरच्या रेस्टॉरंट्सला जेव्हा आपण जेवायला जाणार आहे, समजा आपला 30 लोकांचा ग्रुप आहे, 32 लोकांचा ग्रुप आहे समजा, तर रेस्टॉरंट हे देखील खूप छोटे छोटे म्हणजे जागेची तिथं मी जसं सांगितलं आत्ता कमतरता आहे, त्याच्यामुळं कमी जागेमध्ये सगळे गोष्टी त्यांनी बसवलेल्या आहेत. सो 40-50 लोकांचं जर सिटिंग असेल, एका टेबलला 4 लोकं बसतात, तर आपल्याला 32 लोकांसाठी 8 टेबल अलॉट केले जातील. आणि ते सुद्धा स्लॉट वाईज. समजा दुपारी 12 ते 3च्या दरम्यान आपला कधी पण लंच होईल. समजा आपल्याला 1 ते पावणे 2चा टायमिंग मिळाला आहे जेवणासाठी, तर त्या टायमिंगमध्ये तिथं पोहोचावं लागतं. ते आपण पोहोचतो. 5-10 मिनटं पुढं मागं झाले तर ते आपल्या टूर मॅनेजर आणि रेस्टॉरंटवाले कोऑर्डिनेट करतात. पण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला टेबल्स अलॉट करून दिले जातील. 8 टेबल्स असतील समजा, किंवा 6चं सिटिंग असेल तर 5 टेबल असतील. त्या रेस्टॉरंटचं प्रत्येक रेस्टॉरंट वेगळं असतं. पण उदाहरण लक्षात घ्या, 4 जणांच्या टेबलला तुम्ही 4 जणं बसा, तुमच्या बॅग असतील, सॅक असतील तर खाली पायापाशी ठेवू शकता. सो ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आता हॉटेल चेक इन चेकआउट विषयी देखील काही रूल्स आहेत. हॉटेलमध्ये कुठल्याही चेक इन करताना आपल्याला जशी रूम मिळते, आपल्या ताब्यामध्ये रूम मिळते, तर ती पूर्णपणे चेक करायची आहे. व्हाईट कलरचे बेडशीट, पूर्णपणे पांढरे शुभ्र बेडशीट, उशी, त्याचे कवर, चादर, ब्लँकेट जे काय असेल, रूममध्ये असलेला फ्लास्क, पाणी गरम करायचं केटल, इलेक्ट्रिक केटल, काचेचे ग्लास, आरसा, ज्या काही वस्तू असतील पूर्णपणे रूम आपण चेक करायची आहे चेक इन करताना. आणि जशी आपण रूम आपल्याला मिळते ताब्यात, तशाच प्रकारे रूम आपल्याला चेकआउटच्या वेळी त्यांना परत द्यावी लागते. ह्या रूम की कार्डची पण एक कॉस्ट असते. तर ते रूम की कार्ड आपल्याला हरवायचं नाही आहे. ते रूम की कार्ड जर हरवलं तर त्याची जी काही कॉस्ट असेल ती आपल्याला चेकआउटच्या वेळी द्यावी लागते. जेव्हा आपण चेकआउट करून रूम की खाली रिसेप्शनला आल्यावर जमा करतो, तेव्हा हॉटेलचा स्टाफ जाऊन सगळी रूम चेक करतो. जर काही मिसिंग असेल, बेडशीटवर डाग असतील, आता काय होतं, अनेकांना कधी सवय असते रात्रीचं डोक्याला तेल लावून झोपायची किंवा शिकेकाई लावून झोपायचे. मग अशा वेळी तुमचे त्या तेलाचे किंवा शिकेकाईचे डाग उशीवर पडू शकतात, चादरीला लागू शकतात. अशा प्रकारे जर डाग वगैरे लागलेले असतील आणि ते हॉटेलच्या मॅनेजमेंटच्या लक्षात आलं रूम चेकआउटच्या वेळी, तर ते जी काही वस्तू आहे ती तुम्हाला दिली जाते. त्याची जी काही कॉस्ट आहे ती तुमच्याकडनं, तर ती तुम्हाला पे करावी तिथं लागू शकते. काही हॉटेल्सला रिफंडेबल डिपॉझिटचा रूल आहे. जसं की थायलंडमध्ये पटाया, बँकॉक असेल, फुकेत, क्राबी, वॉटेवर जे काही आपले सिटीज असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 500 थाई बात, THB, एक बात आहे सध्या ₹2.90 ₹3 दरम्यान चालू आहे. तर 500 बात तुम्हाला चेक इनच्या वेळी हॉटेल रिसेप्शनला रिफंडेबल डिपॉझिट म्हणून ठेवावे लागतं. तर ते तुम्हालाच ठेवायचं आहे. ते कंपनीकडनं ठेवलं जात नाही डिपॉझिट, कारण की ते तुमच्या रूमची सिक्युरिटी डिपॉझिट आहे. जेव्हा तुम्ही रूम चेकआउट करून व्यवस्थित त्यांच्या ताब्यात परत द्याल, तेव्हा तुम्हाला ते परत मिळणार आहे. आता अनेकदा काय होतं की आपल्याकडनं काही नुकसान होतं किंवा अनावधानाने होतं, चुकून होतं. पण मग आपले पर्यटक म्हणतात आमच्या टूर मॅनेजरला की तुमचं तर रेग्युलरच आहे, नेहमीचं हॉटेल आहे, करा की मॅनेज. तसं होत नाही. कुणीही कुणाचं नुकसान सहन करत नाही. हा अतिशय व्यावहारिक असा रूल आहे. त्याच्यामुळं हे सगळं करताना, चेक इन चेकआउट करताना पूर्णपणे रूम जेव्हा आपण चेक इन करणार आहे तेव्हा ती सगळी बघून घ्यायची आहे. तर चेक इन करतानाच जर तुमच्या लक्षात आलं की एखादी गोष्ट ऑलरेडी ब्रोकन आहे, तुटली आहे, फुटली आहे, किंवा कशावरती मोठा डाग आहे, बेडशीट असेल, टॉवेल असेल त्याच्यावरती, तर तुम्ही ते लगेच आमच्या टूर मॅनेजरच्या किंवा हॉटेलच्या रिसेप्शनच्या लक्षात आणून द्यायचे आणि त्यांना ते सांगायचे की हे चेक इनच्या वेळेस हे सगळं असं आहे. सो दॅट ते एकतर ती वस्तू चेंज करतील किंवा त्याची नोट डाऊन करतील की हे चेक इनच्या वेळेस देखील असं होतं, म्हणजे तो तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही.
करन्सी, बाहेर देशामध्ये जाताना आपल्याला करन्सी घेऊन जावी लागते त्या त्या देशातली. तर दुबईचं चलन आहे AED, अरब एमिरेट्स दिरम. व्हिडिओ शूट करताना डिसेंबर 2025मध्ये साधारण दिरमची किंमत 24 रुपये 50 पैसे ते 25 रुपयाच्या दरम्यान आहे. हे चलन सारखे खालीवर होत असतात. तर दुबईचा व्हिजा आपल्याला मी जसं मगाशी सांगितलं की PDF व्हिजा येतो. पण दुबईचा एक व्हिजासाठीचा रूल असा आहे जो की त्यांच्या वेबसाईटला देखील आहे आणि तुम्ही गुगलवरती पण चेक करू शकता. त्यांच्या देशामध्ये येताना तुमच्या खिशामध्ये 3000 दिरम म्हणजे साधारण 75,000 रुपये, इंडियन रुपीज म्हटलं तर 25 रुपयाचा आपण रेट लावतोय. 75,000 रुपये तुमच्याकडे खिशात सोबत असले पाहिजेत. भले ते तुम्ही तिकडे गेल्यानंतर खर्च करा किंवा करू नका. याचं कारण असं आहे की दुबई हे पूर्णपणे टुरिझमवरती चालणारं शहर आहे, देश आहे. जर पर्यटक तिथं गेले तर ते काही खरेदी करतील, चॉकलेट असेल, मोबाईल असेल, गोल्ड असेल, तर त्यांची इकॉनॉमी चालेल. तर त्यांचा हा हेतू आहे की तुम्ही कमीत कमी 3000 दिरम मिनिमम घेऊन यायचे आहेत. आता अनेक लोक म्हणतील की तुम्ही तर म्हणता कॅरी झिरो मनी टूर आहे, मग हे कसं काय रूल आहे? तर हा त्या देशाचा रूल आहे. जेव्हा आपण इमिग्रेशनला जाऊ, तिथला इमिग्रेशन अधिकारी जो तिथल्या दुबई गव्हर्नमेंटचा लोकल शेख अधिकारी आहे, तर त्याला जर असं वाटलं की बाबा ह्या 30 लोकांच्या ग्रुपमध्ये ह्याच्याकडं एखाद्या व्यक्तीला त्याने आपल्यातलं अडवलं आणि विचारलं की तुमच्याकडे पैसे आहेत का नाही, आणि त्या केसमध्ये जर तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही म्हटलं आम्ही टूरमध्ये आलो आहे, आमच्याकडे काही पैसे नाही आहेत, आमचं सगळं हॉटेल, गाडी जे काय आपलं पेड आहेच आहे, पण अशा केसमध्ये जर तुमच्याकडे पैसे नसतील तर ते तुम्हाला तिथून देखील परत पाठवू शकतात. त्या केसमध्ये कंपनी कुठल्याही प्रकारे काहीच करू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्यांना इथं आलेल्या पर्यटकांनी काही ना काहीतरी स्पेंड केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. कंपल्शन नाही, बळजबरी नाही. आता तुम्ही म्हणाल की मग माझ्या बँकेत पैसे मी कार्डमध्ये घेतो, मी फॉरेक्स कार्डमध्ये घेतो, तर तसं फॉरेक्स कार्डमध्ये ते पैसे आहेत का नाही हे दाखवायला कुठल्याही प्रकारची सिस्टीम नाही आहे. तिथं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही म्हणाल की मोबाईलमध्ये आहे, मी दाखवेल, पण त्या अधिकाऱ्याच्या मागं मोठी लाईन आहे, तर तो एवढं सगळं काही चेक करत बसणार नाही आहे. सो मिनिमम तुम्ही 3000 दिरम सोबत घ्यायचे आहेत. दिरमची नोट जी आहे, आता अनेकांना वाटेल की बाबा हजबंड वाईफ आम्ही चाललो आहे तर आम्हाला 1.5 लाख रुपये घ्यावे लागतील सोबत. तर हो, 1.5 लाख आहेत, पण मिनिमम किमान अगदी तेवढे नसतील घ्यायचे तर किमान 2000 दिरम पर पर्सन, म्हणजे 1 लाख रुपये तरी तुम्ही 50,000 पर पर्सन असे नवरा बायकोमध्ये किमान 1 लाख रुपये तरी तुम्ही घेऊ शकता. लहान मुलांसाठी असं काही नाही आहे, हजबंड वाईफ असतील, 2 मुलं असतील तर प्रत्येकाचे घ्यायला पाहिजेत असं नाही आहे. तुम्ही हजबंड वाईफ दोघांमध्ये मिळून घेऊ शकता, किंवा तुम्ही US डॉलर देखील घेऊ शकता. US डॉलर ही देखील एक जागतिक करन्सी आहे, तर तेवढे पैसे आपल्याला कंपल्सरी सोबत घ्यायचे आहेत. आता काही लोकांचा तरी पण प्रश्न असेल की मग सगळ्यांना अंगझडती घेणार का, ते सगळ्यांना चेक करणार का? तर याचं उत्तर आहे नाही. ते सगळ्यांना प्रत्येकाला विचारतील का तुमच्या खिशात आहेत का पैसे, तुमच्या पर्समध्ये आहेत का, असं ते काही करणार नाही आहेत. तर आता दुबईसारखाच थायलंडचा देखील असाच एक नियम आहे. थायलंड देखील टुरिझमवर चालणारा देश आहे. थायलंडची करन्सी आहे THB, थाई बाथ, BAHT. तर त्याचा रेट आत्ता साधारण डिसेंबर 2025मध्ये हा व्हिडिओ चालू असताना 2 रुपये 90 पैशाच्या दरम्यान आहे. तर त्यांचे 10,000 थाई बाथ म्हणजे इंडियन रुपीज 30,000 रुपये, 29 ते 30,000 रुपये आपल्याला सोबत घ्यायचे आहेत पर पर्सन. सेम हजबंड वाईफ असतील तर दोघांमध्ये 60,000 रुपये ते तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत. भले तुम्ही तिकडे खर्च करा अथवा करू नका. दोन्ही देशांमध्ये तुम्ही करन्सी घेऊन जाऊ शकता. ही एक्स्ट्रा म्हणजे दोन्ही देशांची करन्सी जेव्हा आपण घेऊन जातो तिथं तुम्ही खर्च नाही केले तर परत इथं आल्यानंतर ती करन्सी तुम्ही परत आपण फॉरेक्सला रिटर्न देऊ शकतो. त्यात हार्डली तुमचा 1,000-500 रुपयाचा लॉस होणार आहे. पण जर तुम्ही पैसे घेऊनच नाही गेले आणि तिथूनच तुम्हाला परत त्यांनी पाठवलं तर पूर्ण आपली जी टूरची कॉस्ट आहे तिचा आपल्याला मोठा लॉस आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी ही जी रक्कम आहे ती सोबत न्यायची आहे. सिंगापूरचं आपल्याला PDF व्हिजा मिळतो, व्हिजा मिळतो. सिंगापूरचा असा काही ॲज सच रूल नाही आहे, कारण की सिंगापूर व्हिजा करतानाच त्यांनी आपला बँक बॅलन्स स्टेटमेंट वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये येणारी लोकं बऱ्यापैकी फायनान्शियली स्टेबल आहेत. पण सिंगापूरमध्ये जसं मी सांगितलं टायमिंग वगैरे स्ट्रिक्ट आहेत. तर सिंगापूरचे तुम्ही साधारण $100 किंवा $150, आत्ता सिंगापूर डॉलर 71 रुपये चालू आहे. तर तेवढे तुम्ही सोबत असावेत, सोबत घ्यायचेत, कारण की कधी चॉकलेट घ्यायचं आहे, काही नारळ पाणी प्यायचं आहे, आईस्क्रीम, टी, कॉफी घ्यायची असेल तर ते तुम्ही घेताना तुम्हाला ते पैसे उपयोगी पडू शकतात. मलेशियामध्ये मलेशियन रिंगीट
चलनाचं नाव आहे त्यांच्या, त्याचं 21 रुपये साधारणपणे रेट आहे. तर मलेशियन रिंगीट पण तुम्ही एक 400-500 मलेशियन रिंगीट म्हणजे 8 ते 10,000 रुपयाचे रिंगीट सोबत घेऊ शकता. तिथं देखील तुम्हाला चॉकलेट फॅक्टरी, घड्याळांच्या फॅक्टरीला आपण व्हिजिट करतो, तर तिथं हे पैसे तुम्हाला शॉपिंग करताना उपयोगी येऊ शकतात. तर ही करन्सी कुठनं घ्यायची, तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या फॉरेक्सवाल्यांकडनंही घेऊ शकता किंवा आम्ही देखील ग्रुपवरती आमच्या फॉरेक्सवाल्याचा अकाउंट डिटेल टाकू, त्यांच्याकडे पण तुम्ही ती करन्सी परचेस करू शकता. आता करन्सी परचेस करताना देखील अनेक लोकांचं कन्फ्युजन होतं. साहजिक आहे, ऑनलाईन आपल्याला दिसताना जर तुम्ही चेक केलं, आत्ता जर आपण ऑनलाईन चेक केलं तर USDचा रेट साधारण 89 रुपये 92 पैसे आत्ता चालू आहे. पण जेव्हा आपण USD डॉलर खरेदी करतो तर तेव्हा याच्यामध्ये करन्सीचे चार्जेस लागतात. फॉरेक्सचे चार्जेस ॲड होऊन आपल्या हातामध्ये जेव्हा डॉलर पडतो त्याच्यामध्ये 50 ते 70 पैसे 80 पैसे वाढून येतात. त्याच्यावरती GST पण असतो, म्हणजे साधारण 89.70-60 असे हे आपल्याला चार्जेसने USD मिळू शकतो. तर फॉरेक्स करन्सी घेताना जे प्रवासी आहेत, जे ट्रॅव्हलर आहेत, जो स्वतः ट्रॅव्हल करतोय त्याच व्यक्तीच्या सेव्हिंग्स खात्यातनं ते पैसे यायला पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, एक माणूस एका पॅन कार्डवरती, एका पासपोर्टवरती, एका फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च जे काही फायनान्शियल इयर असतं त्याच्यामध्ये फक्त 2.5 लाख रुपयाची करन्सी घेऊ शकतो. म्हणजे हजबंड वाईफ तुम्ही दोघंजण मिळून 2.5 लाख दोन वेगवेगळ्या पॅन कार्डवरती तुम्ही ते पैसे घेऊ शकता. त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, तर करन्सी घेताना तुम्हाला पासपोर्टचं फ्रंट पेज, बॅक पेज लागतं, तुमचा पॅन कार्डचा फोटो लागतो, तुमचं त्या देशात जायचं यायचं तिकीट लागतं, रिटर्न तिकीट, आणि तुमचा व्हिसा लागतो. त्या देशाची करन्सी घेताना त्या देशाचा व्हिसा आपल्याला जोडावा लागतो. कंपनीच्या अकाउंटवरून, करंट अकाउंटवरून पैसे पाठवलेले चालत नाहीत. तर आता व्हिडिओच्या शेवटाकडे येताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत आता, तो म्हणजे भारतीय लोकांचा सिविक सेन्स. बाहेर देशात गेल्यानंतर कसं वागायचं, स्वच्छता, तिथले ट्रॅफिकचे रूल्स, बेसिक काही रूल्स, एटिकेट्स, मॅनर्स, या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांकडनं अनेकदा कळत नकळतपणे मोडल्या जातात. तर सगळ्यात पहिले बाहेर देशात गेल्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल, आपली ओळख नाही आहे की मी स्वतः हर्षवर्धन म्हणून चाललो आहे असं नाही आहे. तुम्ही एक भारतीय म्हणून चालला आहात. भारतीय पासपोर्ट ही तुमची ओळख आहे. त्याच्यामुळं बाहेर देशात गेल्यावरती कुठल्याही प्लेसला, पर्यटन स्थळी आपण गेल्यानंतर अजिबात मोठ्या आवाजात बोलणं, मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावणं, रील्स बघत बसणं, हे एकदम अतिशय असभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. तुम्ही तुमच्यापुरतं हेडफोन घ्या, स्वतः काय मोबाईलवर बघायचं ते बघत बसा, पण आपल्यामुळं इतरांना त्रास होता कामा नये. अनेक लोकांना लाईन मोडायची सवय असते, क्यू असते. एखाद्या ठिकाणी समजा बुफेला गेला आहे, बसमध्ये बसताना असेल किंवा विमानात चढताना असेल, उतरताना असेल, सगळ्या ठिकाणी हे सगळे लोक एका लाईनमध्ये जातात आणि ती लाईन स्ट्रिक्टली फॉलो करतात. स्वच्छता, बेसिक गोष्ट, कुठंही पचकन थुंकणं असेल, तंबाखू खाऊन किंवा इतर नॉर्मल कुठल्याही प्रकारे थुंकणं असेल, कचरा करणं असेल, पाण्याची बाटली असेल, खाणं पिणं खाऊन झाल्यावर तिथंच टाकणं, या सगळ्या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. बसमध्ये देखील कचरा करायचा नाही आहे. आपल्या लोकांना बसमध्ये खातात, सीटवरती आपण खातो, चणे फुटाणे, भेळ, बिस्किट काही, आणि ते तिथंच त्याचे रॅपर टाकणं किंवा खाली सांडवणं, या सगळ्या गोष्टी कळत नकळत होतात. तर हे सगळं टाळायचं आहे. सिंगापूरमध्ये तर स्ट्रिक्टली तुम्हाला बसमध्ये खाण्यास बंदी आहे, काहीही खाण्यापिण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे. बाहेर गेल्यानंतर रस्त्यावरती देखील रोड क्रॉस करताना सगळीकडं गाड्या खूप वेगात असतात, त्यामुळे जिथं फक्त झेब्रा क्रॉसिंग आहे तिथूनच तुम्हाला रोड क्रॉस करायचा आहे. कुठूनही पळायचं, कुठूनही रस्ता क्रॉस केला तर ते तुमच्यासाठी देखील धोक्याचं आहे आणि त्या देशातल्या त्या वाहन चालकांसाठी देखील ते धोकादायक आहे. तसेच हॉटेल लॉबीमध्ये, आता हॉटेल लॉबी ही कॉमन एरिया आहे, रिसेप्शन आहे, तिथं बसायला सोफे असतात. अनेक लोक आपले 8-10 जणांचा ग्रुप असेल तर तिथं सोफ्यावरती बसून मग मोठमोठ्याने बोलतायत, गाणी, रील चालू आहे, आवाज चालू आहे मोठ्या, आणि हसणं खेळणं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या की आपल्याला सिविक सेन्सच्या बाबतीत फॉलो करायच्या आहेत. आपण बाहेर जाताना आपली इंडिव्हिज्युअलिटी घेऊन जात नाही आहोत. आपण एक भारतीय लोक, भारतीय नागरिक म्हणून आपण ग्रुपनी ट्रॅव्हल करत आहोत. तर याची सगळ्यांनी जाणीव ठेवायची आहे. आपल्या कुठल्याही वर्तणुकीने आपल्या देशाचं नाव खराब होईल असं वर्तणूक त्या देशामध्ये करायची नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये वेगवेगळे मुद्दे आपण घेतलेले आहेत.
सगळे व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून, व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे. सो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला मिळतील आणि मग पूर्णपणे आपली ही टूर तुम्हाला एक्सप्लेन होईल. मग डायरेक्ट तुम्ही टूरवरती एन्जॉय करायला येऊ शकता. सो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.